नमस्कार मंडळी, मी आज बनवणार होते शेवग्याच्या शेंगाचं सूप की जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे। शेवग्यामध्ये दुधापेक्षा अंड्यापेक्षा कॅल्शियमचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं। तसेच कोणाला शुगर असेल तर शुगर पण नियंत्रित ठेवण्याचं काम शेवगा करत असते। तर चला बनवूया आपण सूप। त्याच्यासाठी मी इथं लसूण ठेचून घेतला, जिरं, कोथिंबीर, हळद, हिंग आणि मीठ घेतलं आहे। कुकर ठेवला आहे मी गॅसवर तापवण्यासाठी। थोडं एक पळी तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, लसूण सगळं टाकून घ्यायचं। छान असं फोडणी कडक द्यायची, म्हणजे सूप आपलं छान होतं। लहान बाळाला पण तुम्ही हे सूप देऊ शकतात। तसेच सांधेवाताचा त्रास होत असेल कोणाला तर त्याला पण त्या व्यक्तींना पण तुम्ही असं सूप बनवून देऊ शकतात। हे सूप हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे, पोषक घटक त्याच्यामध्ये असतात। आणि तर तुम्ही असं नक्की करा, आठवड्यातून तरी 2दा हे सूप तुम्ही नक्की करून प्या। तसेच कोणाला बीपी असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर तुम्ही असं शेवग्याचं सूप नक्की करून प्या। वजन नियंत्रण ठेवण्यासाठी पण शेवगा खूप उपयोगी असते। मी इथे दीड ग्लास पाणी टाकलं आहे आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्याच्यानंतर आपलं सूप इथे रेडी आहे। तुम्ही बघू शकतात, खूप छान झालंय सूप, एकदम टेस्टी। आणि तुम्ही पण नक्की करून बघा। चला मग, ताई दादा कोणी बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय सगळ्यांना।